नीटचा पेपर फुटला की विकला गेलाय या प्रश्नाने आज लाखो गरीब विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. पण या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? एका स्टेटचा एज्युकेशन मिनिस्टर म्हणतोय की मुलींना शिकण्याची काय गरज आहे. आजकाल आपल्या देशामध्ये जाब न विचारणे या गोष्टीला नॉर्मलाइज केलं जाते. तुम्हाला जर पेपरची प्रायव्हसी नसेल ना मेंटेन करताय, तर तुम्ही जे सेंटरवर करता ना हॉलमध्ये जाण्याआधी बुटं बाहेर काढा, पेन आमचा वापरा, मेटल डिटेक्टरने चेक करता, घड्याळ चालणार नाही, कानातले चालणार नाही, बटन पहा. अरे इकडे तुमच्याच्याने पेपर सांभाळणं होत नाहीये आणि तिकडे सेंटरवर तुम्ही असं चेकअप करताय जसं काय ते अतिरेकी आहेत, बॉम्ब गोळी घेऊन चालले आतमध्ये. पण विद्यार्थी दिवस रात्र एक करून ते अभ्यास करतात आणि शेवटी पदरात काय पडतं तर पेपर लीक होतो. आता काही लोक येतील, हे तर होतच असतं, हे सरकार काय करणार, अशा गप्पा करणार. लाचारीची इतकी पण पातळी गाठू नका की समोरच्याचं पाप पण तुम्हाला पुण्य वाटायला लागेल. आणि आपल्या इकडे काय अजेंडा चालवला जातो माहितीये का, की जर आज पेपर लीक झाला तर ते लपवण्यासाठी 10 वर्षाआधी 15 वर्षाआधी जो पेपर लीक झाला होता त्या गोष्टीची आठवण करून दिली जाते. मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय?